प्रशांत जगतापांकडून शरद पवारांची भेट, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला प्रशांत जगतापांचा विरोध, तर कार्यकर्ते संभ्रमात, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, शरद पवारांचा शशिकांत शिंदेंना निरोप. मुंबईत भाजपचा महापौर बसल्यावर सर्वांची कॉलर टाईट होईल, राज्यातील इतर पक्षही फडणवीसांच्या इशाऱ्याने चालतात, मंगल प्रभात लोढांचं खळबळजनक वक्तव्य. मुंबईचा महापौर महायुतीचा झाला तर कॉलर टाईट होईल, भाजपच्या लोढांना शिंदेंच्या संजय शिरसाटांकडून उत्तर, देवाभाऊ लोढांचा आदर्श, त्यांनी त्यांची पूजा करावी, शिरसाटांचं वक्तव्य. कोणत्याही परिस्थितीत मुंबईचा महापौर भाजपचा करायचा, राज्यातील भाजप नेत्यांना दिल्लीतील आकांचे आदेश, लोढांच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार यांचा निशाणा. भाजपने आपल्या मित्रपक्षांची अवस्था भिगी बिल्लीसारखी केली, शिंदेंची सेना आणि दादांची राष्ट्रवादी भाजपच्या ताटाखालचं मांजर झाले, विजय वडेट्टीवारांची बोचरी टीका. महायुतीत प्रवेशबंदीबाबत येत्या 2 दिवसात बैठक होण्याची शक्यता, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यामध्ये बैठक होण्याची शक्यता, तसंच तिन्ही पक्षांच्या प्रमुखांची होणार बैठक. उपमुख्यमंत्री शिंदे आणि रवींद्र चव्हाण आज एकाच मंचावर येण्याची शक्यता, आज डोंबिवलीत क्रीडा संकुलाचं भूमिपूजन आणि सावित्रीबाई नाट्यगृहाचं नूतनीकरण. नाशिकमधील तपोवनातील वृक्षतोडी विरोधात मनसेचं आंदोलन, शालिनी ठाकरे, सायली संजीव आणि अमेय खोपकरांच्या नेतृत्वात आंदोलन, तपोवनातील 1800 झाडं तोडण्याचा राज्य सरकारचा घाट. कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये जागा भाड्याने घेणार, साधू महंतांच्या वास्तव्यासाठी साधूग्रामची जागा भाडे तत्वावर घेण्याचे निश्चित, दर अंतिम केल्यानंतर जागा मालकांशी भाडेपट्टी करारनामा केला जाणार. तपोवनातील झाडं तोडून होणाऱ्या प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती, मंत्री गिरीश महाजनांची माहिती, वृक्षतोड करून तपोवनातील जागेवर भव्य डोम उभारला जाणार होता, डोम पुढील 32 वर्षांसाठी प्रदर्शन केंद्र म्हणून वापरला जाणार होता. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा विरोध, तुम्ही वेगळा मार्ग निवडा पण झाडं तोडू नका, महेश मांजरेकरांची राज्य सरकारकडे मागणी. पुढच्या महापरिनिर्वाण दिनाच्या आधी बाबासाहेबांचं स्मारक तयार करू, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही, तर भारताचं संविधान महत्वाचं, संविधान प्रत्येकाचं कल्याण करू शकतं, भारतातील संविधान हे जगातलं सर्वोत्तम संविधान, फडणवीसांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून इंदू मिलची पाहणी, बाबासाहेबांच्या स्मारकासाठी निधी कमी पडला तर सरकारचा उपयोग काय, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. इंदू मिलचं काम किती टक्के झालं, स्मारकाच्या कामासाठी इतकी दिरंगाई का केली, विजय वडेट्टीवारांचा सवाल, तर इंदू मिल स्मारक पुढच्या वर्षी झालं तर फडणवीसांचं स्वागतच करू, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. मुंबईतील दादरमधील चैत्यभूमीवर भीम अनुयायांची मोठी गर्दी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी दादरमध्ये एकवटले, तर छत्रपती शिवाजी महाराज पार्कात महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रम. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं नागपूरच्या दीक्षाभूमीवर अनुयायांची गर्दी, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी मोठ्या संख्येने येत असतात. नृत्यांगना दीपाली पाटील आत्महत्या प्रकरणी एकाला अटक, काल रात्री जामखेड पोलिसांनी संदीप गायकवाडला केली अटक. संदीप गायकवाडने लग्नाचा तगादा लावत मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या दीपालीच्या आईचा आरोप. भाजप सरकारच्या काळात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं, महिलांविरोधात सर्वात जास्त गुन्हेगारी, राज्यात महिलांना सुरक्षित वाटत नाही, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. भाजपचा कार्यकर्ता असला तर पोलीस तपास करतील, मुख्यमंत्री फडणवीस कधीच कोणाला पाठीशी घालणार नाही, नृत्यांगना दीपाली पाटीलच्या आत्महत्येवर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. नागपूरमध्ये प्रियसीने प्रियकराची हत्या केल्याचं समोर, पोलिसांकडून तरुणीविरोधात गुन्हा दाखल, लग्नाच्या वादातून चाकूनं वार केल्याचं पोलीस तपासात समोर. तोताया आयएस अधिकारी कल्पना भागवतचे पोलीस कोठडीतील 13 दिवस पूर्ण, कल्पना भागवतला आज कोर्टात हजर करण्यात येणार, फसवल्या गेलेल्यांना पोलीस साक्षीदार बनवण्याची शक्यता. मागील 4 दिवसात पुण्यातून इंडिगोची 42 विमान उड्डाणं रद्द, पुण्याहून दिल्लीला जाण्यासाठी 10,000चं तिकीट 20,000, इतर कंपन्यांनी केली तिकिटांच्या दरात वाढ. इंडिगोचं विमान ठप्प झाल्यानं इतर विमान कंपन्यांच्या तिकिटाचे दर गगनाला, नागपूर मुंबई, नागपूर दिल्ली जाण्यासाठी 25,000 ते 40,000 पर्यंत दर, तर इंडिगोची अनेक विमानं रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय. गोंदियातील बिरसी विमानतळावरून इंडिगोची उड्डाणं रद्द, इंडिगोने प्रवाशांच्या तिकिटाचे पैसे परत केले, 9 डिसेंबरनंतर सेवा पूर्ववत होणार असल्याची माहिती. अहमदाबाद विमानतळावर एका महिला प्रवाशाला रडू कोसळलं, इंडिगोची विमान उड्डाण रद्द होत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय.
इंडिगोवर सरकारनं ॲक्शन घेतली पाहिजे. इंडिगोचं नक्की काय झालंय, याला कोण जबाबदार? सुळेंचा सवाल. तर संसदीय अधिवेशन सुरू आहे, सरकारनं सभागृहात उत्तर दिलं पाहिजे, सुळेंची मागणी. इंडिगो विमान रद्द प्रकरणाचा स्वतः पाठपुरावा करणार. केंद्रावर दबाव आणण्यासाठी षडयंत्र आहे का, हे बघावं लागेल. उदय सामंतांकडून शंका व्यक्त. हापूस आंब्यावर भौगोलिक मानांकनावरून संकट. गुजरातने आंब्यावर दावा करत वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज केलाय. कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली. गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाचा 2023 मध्ये अर्ज. गुजरातचा वलसाड आंबा कोकणामध्ये आणून लावला तर त्याला आक्रमण म्हणू शकतो. वलसाड हापूसच्या मानांकनावर बोलताना उद्योगमंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. राज्यातील सर्व निवडणूक प्रक्रिया 31 जानेवारीपर्यंत संपवाव्याच लागतील. सुप्रीम कोर्टाचे आदेश. कोणतेही कारण देऊन निवडणुका पुढे ढकलता येणार नाही. सुप्रीम कोर्टाकडून स्पष्ट. नगर परिषद नगरपंचायतीचे निकाल 21 डिसेंबरला जाहीर होतील. कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या सर्व याचिकांवर हायकोर्टात सुनावणी होणार. मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडे सुनावणी होईल. राज्य सरकार किंवा निवडणूक आयोगावर हायकोर्टाकडून नाराजी व्यक्त. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार. राज्य निवडणूक आयोगाची माहिती. पाऊस आणि अतिवृष्टीमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. अमरावतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाईक आणि कार रॅली काढण्यात आली. रॅलीत काँग्रेस नेते यशोमती ठाकूर. कांदिवलीत भंडाऱ्याच्या कार्यक्रमात आदर न मिळाल्याने वाद. कार्यक्रमात आदर न मिळाल्याने झालेल्या वादाचा व्हिडिओ समोर. कार्यकर्त्यांना सन्मानित न केल्याने हाणामारी. निलंग्यात काँग्रेस आणि भाजपचे बॅनर फाडल्याचं समोर. नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात लावले होते बॅनर. अमित देशमुख आणि संभाजी पाटील निलंगेकरांचे बॅनरवरील फोटो फाडले. चंद्रपूर शहर महापालिकेच्या मतदार यादीतून 7,807 दुबार मतदारांची नावं वगळणार. महापालिकेच्या मतदार यादीवर 760 जणांचा आक्षेप. अंतिम मतदार यादी 10 डिसेंबरला जाहीर करणार. ठाण्यातील मतदार यादीत 83,644 संभाव्य दुबार नावं. प्रत्येक प्रभागात 200 ते 300 दुबार नावं असल्याचं यादीवरून स्पष्ट. 250हून अधिक हरकती सूचना निवडणूक विभागाला प्राप्त. शिंदेसेना आणि काँग्रेस युती. काँग्रेस पदाधिकाऱ्यांचं निलंबन पत्र बनावट. युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोरे यांची पत्राद्वारे माहिती. बनावट पत्र प्रकरणी चौकशी समिती नेमली. धाराशिव नगरपालिकेत शिंदेसेनेबरोबर काँग्रेसने केली होती युती. लातूरमध्ये औसामधील स्ट्रॉंगरूम बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. पोलिसांसोबत राज्य राखीव दलाची तुकडी देखील स्ट्रॉंगरूम बाहेर तैनात. परळी नगर परिषदेसमोर आडा घालणं शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना पडलं महागात. दीपक देशमुख, आबासाहेब देशमुख, वैजनाथ कळसकर यांच्यासह 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल. स्ट्रॉंगरूमच्या कारणावरून झाला होता वाद. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादमध्ये ईव्हीएमवरून अफवा पसरवल्यामुळे गोंधळाचं वातावरण. स्ट्रॉंगरूममधून ईव्हीएम दुसरीकडे घेऊन जात असल्याची खुलताबादमध्ये अफवा पसरली. उमेदवारांनी शेकडो कार्यकर्त्यांसह नगर परिषद कार्यालय आणि पोलीस ठाण्याकडे घेतली धाव. मध्यरात्री खुलताबादमध्ये प्रचंड तणाव. बुलढाणा नगर परिषदेची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता. सतीशचंद्र रोठेंची निवडणूक प्रक्रियेविरोधात हायकोर्टात याचिका. या प्रकरणाची एसआयटी नेमून चौकशी करण्याची मागणी. उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही लव्ह जिहाद कायदा लागू करावा. अहिल्यानगरच्या हिंदू जनजागृती समितीची मागणी. समितीकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नाशिकच्या तपोवन साधूग्राम परिसरात साफसफाईला आता सुरुवात. नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर आडारोडा उचलला. मराठवाडा विद्यापीठासोबत मॅनेजमेंट रिसर्च सेंटरची संलग्नता नाही. संलग्नता नसताना विद्यार्थ्यांना एमसीएला प्रवेश. संस्था चालकांकडून विद्यार्थ्यांची 1,10,000ची फसवणूक. हॉल तिकीट न मिळाल्याने ही बाब उघडकीस. गुन्हा दाखल होता. संस्था चालक फरार. पोलिसांकडून शोध सुरू. बीड जिल्हा परिषदेकडून 14 शिक्षकांचं निलंबन. यूडीआयडी प्रमाणपत्र सादर न केल्यानं शिक्षकांवर निलंबनाची कारवाई. दिव्यांग कल्याण विभागाकडून प्रमाणपत्र पडताळणीचे आदेश. सोलापूरच्या कोडुवाडीमधील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अभियंता कार्यालयाला कुलूप. कार्यालय लवकर बंद करून निरीक्षक मंदिरात दर्शनाला गेल्याची माहिती समोर. शासकीय अधिकाऱ्यांची कार्यालयीन वेळेत दांडी. पीएमपीएमएलमध्ये लिपिक पदाच्या 390 जागा रिक्त. पदं भरली नसल्याने पीएमपीएमएलच्या प्रवासी सेवेवर होतोय परिणाम. आकृतीबंधानुसार 510 जागा असताना केवळ 120 लिपिक काम करतात. ताण कमी करण्यासाठी जागा लवकरात लवकर भरण्याची मागणी.
पुण्याच्या शिरूरमधील पाबळ कान्हर मेसाई या गावात डिसेंबरमध्येच पाण्याची पातळी खालावली. विहीर नाले कोरडे पडल्याने कांदा ज्वारी पिकं पाण्याअभावी वाळण्यास आता सुरुवात. पुण्याच्या भोर तालुक्यात भात कापणीची कामं अंतिम टप्प्यात. आधुनिक यंत्राच्या सहाय्याने भात कापणी करण्यावर शेतकऱ्यांचा भर. वाशिम जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात चिया पिकाची पेरणीची विक्रमी वाढ. यंदा 12,000 हेक्टर क्षेत्रावर चिया पिकाची पेरणी. चिया पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पेवर ब्लॉकवरच कॉन्क्रिटीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार. आरोग्य विभागाच्या कारभारावर संताप व्यक्त. जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. लातूर शहरामधील रस्त्याची दुरवस्था, खड्डे आणि धुळीने माखलेल्या रस्त्यामुळे नागरिक त्रस्त. नागरिकांकडून पालिकेच्या कारभाराचा निषेध. रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी. सोलापूरच्या वाडामध्ये प्रहार संघटनेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात रक्तदान करून अनोखं आंदोलन. केवळ जामगाव रस्त्याची दुरवस्था झाल्याच्या निषेधार्थ आंदोलन. कोल्हापूरच्या उजळईवाडीजवळ शाळकरी मुलाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू. या दुर्घटनेने संपूर्ण गाव हळहळलं. नाशिकमध्ये कारची स्टंटबाजी करणाऱ्यावर पोलिसांची तात्काळ कारवाई. रील स्टार तरुण पोलिसांच्या ताब्यात. कारचा जीवघेणा स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यवतमाळच्या वणीमध्ये घरात दरोडा टाकणाऱ्या तिघांना अटक. आरोपीकडून 13 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई. येवल्यातील नाकोड मॉलमध्ये मध्यरात्री चोरी. चोरट्यांनी महागड्या पैठणी साड्या, कापडमालासह रोकडही पळवली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या N12 परिसरातील घरात चोरी. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. चोरट्यांनी 85,000 रुपयांची रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने लंपास केले. अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लुटीचा प्रकार. भाविकांना हत्याराचा धाक दाखवत मारहाण करत लुटलं. लुटीचा प्रकार ट्रक चालकाने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्यानं ही घटना समोर आली. 4 जणांविरोधात गेवराई पोलिसात गुन्हा दाखल. बारामतीतील MIDCत ट्रकच्या बॅटरी चोरीची घटना. पोलिसांकडून मुद्देमालासह आरोपीला अटक. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा उलगडा. मुंबईच्या मालवणी पोलिसांकडून 72 लाख रुपयांच्या कोकेनसह एका नायजेरियनला अटक. मुनाची अगौ उर्फ ओलिव्हर जे अगौ असं आरोपीचं नाव. उर्वरित साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू. वाशिमच्या कारंजा पोलिसांकडून नकली नोटा प्रकरणात कारवाई. 69 बनावट 500 रुपयांच्या नोटांसह एकाला अटक. कारवाईत 2 मोबाईल जप्त. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. जालन्यात अंबडच्या तहसीलदारांकडून वाळूमाफियांवर 30 लाखांच्या दंडाची कारवाई. न्यायालयातून सुटलेली 2 हायवा वाहनं महसूल विभागाकडून पुन्हा जप्त. तहसीलदारांचा वाळूमाफियानं अवैध वाळू वाहतूक प्रकरणी दणका. अकोल्यात 13 वर्षीय मुलीची आत्महत्या. शाळेतील मुलाच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याचा वडिलांचा आरोप. जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जळगाव जामोद बसस्थानकातून 3 अल्पवयीन मुली बेपत्ता. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. पोलिसांकडून शोध सुरू. मुली बेपत्ता झाल्यानंतर परिसरात खळबळ. यवतमाळच्या महागावमधील वेणीजवळ 4 एकरातील उसाच्या पिकाला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. शेतकऱ्यांचं 10 लाखांचं नुकसान. तलाठ्यांकडून घटनास्थळाचा पंचनामा. इंदापूरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. इंदापूर नगर परिषद निवडणुकीसाठी 69.89% मतदान झालंय. धाराशिवमध्ये बोगस एक्झिट पोल देणाऱ्या युट्यूब चॅनलकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण मागवलं. ठाकरेंच्या शिवसेनेच्या राकेश सूर्यवंशींची निवडणूक आयोगाकडे तक्रार. भाजप उमेदवार निवडून येतील असा एक्झिट पोल प्रसारित केला होता. 28 डिसेंबरपासून तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्रोत्सव महोत्सवाचं आयोजन. 3 जानेवारीपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने शाकंभरी महोत्सव साजरा होणार. शाकंभरी महोत्सवात कागदे कुटुंबाला यजमानपदाचा मान मिळाला. जळगावच्या रावेरमध्ये दत्त जयंतीनिमित्त रथोत्सवाला सुरुवात. रथोत्सव ओढण्याचा मान यंदा महिलांना मिळाला. भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी. पंढरपूरमध्ये चुकीचं रक्त दिल्याने प्रसूतीवेळी विवाहितेचा मृत्यू. 3 दिवस संघर्ष केल्यानंतर महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर. डॉक्टर आणि रक्तसंकलन केंद्राच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.
नंदुरबारच्या सारंगखेड्याच्या घोडे बाजारात घोडे दाखल. उत्तर प्रदेशच्या महेश्वरमधून आलेली रुद्राणी नावाची घोडी सर्वांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. या घोडीची किंमत 1,17,00,000 रुपये एवढी आहे.